आणि त्याच्यानंतर मग तुम्ही वर्षातनं याच्या जे काही फळं वगैरे तुम्हाला मिळतात तर त्याचं गणित किंवा त्याचा ताळेबंद तुमचा खर्च जास्त आहे आणि उत्पन्न कमी आहे किंवा उत्पन्न खर्च बरोबर आहे काय म्हणजे स्टेटस काय नाही, आहे सध्या? पारंपरिक पिकं याच्यासोबत माझ्या 5 एकर जमिनीमध्ये मी पारंपरिक पिकं घेतो. अजूनही घेत आहे. सोयाबीन, तूर हे घेतो. हं. तर त्याच्यामधून माझ्याकडे जो तिसऱ्या हिश्श्यानं जो माणूस काम करतो, बरं. त्याला जर वर्षभरात नफा राहतो, हां, त्याला नफा राहतो म्हणूनच तो माझ्याकडे राहतो ना कामाला. बरोबर आहे. हां. तर त्याला 1-1.5 लाख, 2 लाख, 3 लाख जे राहतात ते निसर्गावर अवलंबून आहे. मग त्याला जेवढे राहतात त्याच्या दुप्पट मलाही राहतात ना. हं. मग घाट्यात आहे असं म्हणता नाही येणार ना. हं. काही तुम्हाला 4 महिन्यात उत्पन्न मिळते, काही 8 महिन्यात मिळते, काही 12 महिन्यात मिळते, काही 12 वर्षानं मिळते. तर तो सर्व विचार करून हे करायला पाहिजे ना. बरं. जसं चंदन लावले तर चंदन बा चोरीनं होतात. तर चोरून जरी नेत असले चंदन तर 12 ते 15 वर्षाचं झाल्यानंतर चंदन मॅच्युअर होते. हां. ते मॅच्युअर झालेलं चंदन आता काही चोरटे व्यवसाय करणारे लोक त्याची मॅच्युरिटी झाली तर ते एखादं झाड चोरून नेतात. मग तो चोर तुम्हाला सांगतो, इट इज इंडिकेशन की तुमची झाडं तुमचे मॅच्युअर झाडे झालेली आहेत. मॅच्युअर झालेले आहेत. कापा आणि विका. कापा आणि विका नाही तर कापून ठेवून द्या, बरं. हां हां. नाही तर त्याचं चांगलं रक्षण करा. चांगलं रक्षण करा. बरोबर आहे. तर म्हणजे ते चंदनाचं बरोबर आहे, मग एक चंदनाचं झाड एक 5x5च्या जागेमध्ये ते तयार होते. हं, हं, हं. ते तुम्हाला 50,000 रुपये येईल नाही एक चंदनाचं झाड. आता मी एक शेवटचा प्रश्न विचारतो. हो. तो आमच्या महाराष्ट्र शासनासाठी आहे आणि तुमचं हा जी अभिनव कल्पना ती या ठिकाणी तुम्ही राबवलेली आहे. पुष्कळसे शेतकरी, पुष्कळसे युवा उद्योजक जे आहे हम्म. ते अशा प्रकारच्या व्यवसायाकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये वळायला लागलेले आहेत आणि त्यांच्यासाठी हे जे तुम्ही करत आहात हे एक प्रयोगशाळा आहे तसं बघितलं तर. आणि अशा प्रकारची प्रयोगशाळा एका ठिकाणी अशा प्रकारचे सगळे वृक्ष बघायला मिळत नाही. आता ह्या लोकांना जर या ठिकाणी येऊन बघायचं असेल आणि तुमच्याकडनं ते सगळं शिकायचं असेल तर त्याच्यासाठी तुमची काय योजना आहे? आणि दुसरं शासनाला तुम्ही असं काही सुचवू शकता का की शासन असे नाविन्यपूर्ण जे प्रयोग असतात, इनोव्हेटिव्ह आयडियाज असतात त्याच्यावरती शासनसुद्धा गुंतवणूक करतं. इनफॅक्ट आम्ही वाल्मीमध्ये असताना मला आठवतं आहे की एक 7-8 वर्षापूर्वी शासनाने एक त्यांचा GR काढला होता. त्या GRमध्ये त्यांनी लिहिलं होतं की जेवढेही शासकीय अधिकारी कर्मचारी शासनाच्या याच्यामध्ये आहे त्यांनी शासनाला नाविन्यपूर्ण कल्पना ज्या आहेत त्या सुचवाव्या, इनोव्हेटिव्ह आयडियाज शासनाला सुचवाव्या आणि त्याच्यावरती मग शासन विचार करून हे करेल. तर तुम्ही तुमच्या अनुभवातनं महाराष्ट्र शासनाला असं काही सांगू शकता की याच्यावरती एखादी योजना तयार करता येऊ शकत असेल तर ती योजना कशा प्रकारच्या स्वरूपाची असेल आणि शासन त्याला शेतकऱ्यांसाठी किंवा नवीन उद्योजकांसाठी किंवा नवीन असे जे युवा लोक या ठिकाणी येण्याची इच्छा करत आहेत त्यांच्यासाठी एक दालन ओपन करून देऊ शकेल. याच्याबद्दल तुमचे काही विचार? हो, आता शासनाचा कार्बन क्रेडिट म्हणून एक संकल्पना आलेली आहे आता. बरं. हां. जसं पिंपळाचं झाड आहे, चंदनाचं झाड आहे किंवा इतर झाडं आहेत. तर हे झाडं पर्यावरणात हवेतला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात हां. आणि हवेचं शुद्धीकरण करतात हं. आणि मग पक्ष्यासाठी, वातावरणासाठी, इकोसिस्टीमसाठी हे झाड कामी येतात. बरं. तर ते कार्बन क्रेडिटची जी कल्पना आहे ती त्याच्यामध्ये स्पष्टता यावी आणि ते कार्बन पॉईंट जे आहेत की तुमच्या समजा एखाद्या शेतकऱ्याच्या झाडात 4 आंब्याचे झाडं आहे किंवा 4 दुसरे कोणते झाडं आहेत हं. तर त्याचे कार्बन क्रेडिट शासनाने ठरवावे. बरं. आणि ते कार्बन क्रेडिट जसं अशी एक पद्धत आहे की इथली कंपनी आहे कुठली औरंगाबादकडची, ते महोगनीची लागवड करतात मोहगनीची. अच्छा. आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सारखं आहे. हं, हं, हं. आणि महोगनीची लागवड करून मग ते 2 वर्षाच्या नंतर मग तुमच्या तिथलं येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतात, तुमच्याकडून पैसे घेतात आणि 20% काहीतरी त्यांचा नफा घेतात ते जेव्हा ते झाडं कापायला येतील. आणि ते सांगतात की तुम्हाला 2 वर्षाच्या नंतर कार्बन क्रेडिटचे पैसे मिळणं सुरू होईल. कोणाकडून? कंपनीकडून. हं, हं, हं. कंपनी जरी स्वतः प्लांटेशन करू शकत नसेल किंवा त्याच्याजवळ जागा उपलब्ध नसेल तर ते कार्बन क्रेडिटचे पैसे जर शेतकऱ्याला मिळाले, हां.
ज्या शेतकऱ्याच्या झाडात 4 झाडं आहेत तर त्याचे कार्बन क्रेडिटचे पैसे वार्षिक एवढे मिळतील याला. हां तर तसं जर झालं तर शेतकरी वृक्षतोड करणार नाही आणि कार्बन क्रेडिटचे पैसे मिळाल्यामुळं शेतकऱ्याला प्रोत्साहन मिळेल बरं. की आपण जर हे 4 झाडं लावली चंदनाचे किंवा सागाचे किंवा याचे तर याचं कार्बन क्रेडिटचे आपल्याला पैसे पैसे मिळतील. मिळतील. तर अशी ती जी योजना आहे ती म्हणजे त्यांनी सोलर योजनेसारखीच आहे. आपण हां. सोलर लावल्यानंतर त्याचं जर आपण नॅशनल ग्रीडला किंवा कोणत्या ग्रीडला जसं हे विकतो तर ते इलेक्ट्रिसिटी कार्बन क्रेडिट त्यांच्या याच्यावर सातबाऱ्यावर त्यांना मिळावे आणि मग त्याच्यावर ते कार्बन क्रेडिट कोणी जर त्याचा मोबदला त्या शेतकऱ्याला देत असेल एखादा इंडस्ट्रीवाला हां तर मग तर या गोष्टीला प्रोत्साहन मिळेल. बरं. ही एक चांगली संकल्पना आहे आणि शासकीय विभाग जे या अशा प्रकारच्या कार्यक्रमाशी जुडलेले आहे जे शेतीविषयक कार्यक्रम राबवतात किंवा हरित ग्रामीण महाराष्ट्राची निर्मिती करण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग जे आहे त्यांच्या उद्दिष्टांमध्ये मी वाचल्याचं आठवतं की त्यांना हरित ग्रामीण महाराष्ट्राची उभारणी करायची आहे. तर अशा प्रकारचे जर योजना संबंधित विभागाच्या माननीय मंत्र्यांनी जर त्याच्याकडे लक्ष दिलं, जसं आता याच विभागाचे माननीय मंत्री श्री संजय राठोड साहेब आहेत, कोकाटे साहेब आहेत आणि माझा अंदाज आहे की ते याच एरियाचे म्हणजे मेहकरच्या जवळपासच्या यवतमाळचे वगैरे या साईडचे आहेत आणि पूर्ण राज्याची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे. तर ह्या माननीय मंत्री महोदयांनी वगैरे अशा प्रकारच्या ज्या प्रयोगांची जर दखल घेतली आणि शिवाजी अण्णा चांगाडे सरांसारखे जे व्यक्ती आहेत त्यांच्या प्रयोगशील वृत्तीतून निर्माण झालेलं हे वनवैभव जे आहे ते बघितलं आणि त्याला जर आपण एखाद्या शासनाच्या योजनेमध्ये त्यांनी जसं सांगितलं कार्बन क्रेडिटच्या संकल्पनेनुसार आणू शकलो तर आपल्या हरित ग्रामीण महाराष्ट्राची निर्मिती होण्याचं स्वप्न जे आहे ते स्वप्न जे बघितलं गेलेलं आहे, स्वप्न बघितलं आहे शासनाचं त्याचं उद्दिष्ट आहे, याचा अर्थ ते स्वप्न आपल्याला यथार्थात पण आणायचं आहे. तर माझं आज या ठिकाणी शिवाजी अण्णा जे काम करत आहेत त्यासाठी त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आम्हाला खूप चांगली माहिती तुम्ही दिली आणि मला कळलं ज्यावेळेला आणि यापूर्वी यांनी अशा प्रकारची माहिती कुठल्याच यांना दिलेली नाही आहे आणि सोशल मीडिया असो किंवा पत्रकारिता असो या सगळ्यापासून दूर राहून ते म्हणजे आपला हा जो छंद आहे तो जोपासत आहे आणि एक आपली सेवा ज्याला म्हणतो प्रकृतीची सेवा ती करत आहेत. परंतु हे मल्टिप्लाय झालं पाहिजे, हे ॲम्प्लिफाय झालं पाहिजे, हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे असं मला यांच्या या ठिकाणी आल्यानंतर वाटलं. म्हणून या पॉडकास्टच्याबद्दल जे आहे माझी संकल्पना जी आहे मी व्यक्त केली आणि त्यांनीसुद्धा पहिल्यांदा कॅमेरासमोर येऊन अशा प्रकारची ही जी माहिती आहे ती आपल्या सगळ्यांच्या समोर सादर केलेली आहे. ज्या ज्या लोकांना या ठिकाणी येऊन व्हिजिट करायची असेल ते लोक या ठिकाणी येऊ शकतात. मेहकरपासनं हे ठिकाण जे आहे ते जास्त दूर नाही आहे, हार्डली एक 3-4 किलोमीटर अंतरावर सरांचा फार्म आहे. त्या फार्मला व्हिजिट करू शकतात, प्रत्यक्ष बघू शकतात आणि येणाऱ्या काळामध्ये जर या ठिकाणी थांबून काही शिकायचं असेल तर सरांच्या या अनुभवातून शिकू पण शकतात. तर मी खूप खूप धन्यवाद देतो आणि एक अपेक्षा करतो की जे लोक हा पॉडकास्ट बघितल्यानंतर तुमच्याशी संपर्क करतील आणि काही शिकण्याची इच्छा करतील तर जसं तुम्ही मला शिकवलास तसं त्यांनासुद्धा शिकवा आणि समाजामध्ये इको बारी बेस्ड ज्या प्रकारचं तुम्ही हे महत्त्वाचं काम करत आहे, एक सेवेचं काम करत आहे, वृक्षाची सेवा करत आहे आणि अनेक पिढ्यांपर्यंत ते पोचणार आहे अशी तुमची जी इच्छा आहे ती आपण त्यांच्यापर्यंत पोचवू शकू. खूप खूप धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. नमस्कार. थँक्यू. धन्यवाद. वाल्मीचे पुराणिक साहेब शतशः धन्यवाद. आपण इथे येऊन माझी मुलाखत घेतली आणि मला उत्सुकतेनं माहिती विचारली. तर मी तुम्हाला प्रॉमिस करतो की ज्या ज्या लोकांना इंटरेस्ट असेल त्या माझ्या ज्या काही याच्यामध्ये चुका झाल्या असतील किंवा ज्या त्रुटी असतील
त्या त्रुटी माझ्या नवीन ज्या संकल्पना आहेत आपण काय करायला पाहिजे होतं ते मार्गदर्शन म्हणजे ती त्यांच्याकडून ती दोष होणार नाही. जसं मी आता सागाचे झाडं लावले एकसारखे, तर ते तसे एकसारखे एकाच जातीचे नव्हतं. साग, महोगनी, चंदन, शेवगा, हतगा असे अल्टरनेट घ्यायचे म्हणजे तुमचं उत्पन्नही बांधापासूनही उत्पन्न पहिल्या वर्षापासूनच सुरू होईल. तर मी माझ्या अनुभवातून त्यांना मार्गदर्शन निश्चित करेल. कुठल्याही प्रकारची फी लागणार नाही, कुठल्या प्रकारचं काहीच नाही. त्यांचं मी स्वागत करेल. धन्यवाद. थँक्यू. एक सांगायचंच राहिलं, टाळ्या वाजवते. ते सागाची लाईन आहे ना पलीकडची, छान, खूपच मस्त सांगितलं. तर ती आहे बांधावर. अच्छा. तिथे एवढालं गवत वाढलेलं हां हां. आणि हे गवत आपण नाही पेटवलं, दुसऱ्यानं पेटवलं, ॲक्सिडेंटली जर पेटलं तर सगळे झाडं जळून जातात. तर ती प्रिकॉशन मी आधीच घेतो. तर ते पूर्ण साफ करून टाकलं मी आता सध्या. बरं. काहीच नाही. आता हां हां हां. बाजूचा परिसर पेटला तरी माझ्या एकाही झाडाला याला फायर लाईन म्हणतात. फायर लाईन म्हणजे काय की अशी जी आपल्याला हे असते भीती असते की ज्या ठिकाणावरनं अशा प्रकारची आग आपल्याकडे येऊ शकते. चला तुम्ही एकदा फोटो घ्या तुम्ही त्याचा. तर काय करायचं माहिती आहे का, तिथे एक 8-10 फुटाचा जो पट्टा आहे तो साफ करून त्याच्यामध्ये साफ करून जाळून टाकायचं त्याला. आग कशी असते की त्याला जर जाळायसाठी तिथे गवत किंवा काही पालापाचोळा मिळाला तर ती पुढे सरकते. पण आपण जो पट्टाच जाळून टाकला, तिथे जाळण्यासाठी काही त्याला मिळालंच नाही, तर मग ती आग तिथे संपते. म्हणून त्याला फायर लाईन असं म्हणतात. तो प्रयोग आहे. जस्ट एका मिनिटात कसं दूर नाही, इथंच आहे. बरं बरं. हे दत्तात्रय भावसार आमचे शेजारी शेतकरी आहे आणि ज्यांचे आणि आमचे चांगले प्रेमाचे संबंध आहेत. हे आमचे झाडाचं हे पाहून त्यांनीसुद्धा एक झाड जमा करून त्यांच्या शेतातसुद्धा अल्पसा होईना आपण झाडं लावण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. थँक्यू.